कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे करत आलोय। आम्ही एकदा का शब्द दिला की तो कधीच फिरवला नाही। आणि शब्द काय फक्त आम्ही नाही, तुम्ही पण दिलाय, सुनबाईंनी पण दिलाय। जर का त्या सिद्ध करू शकल्या नाहीत तर तुम्ही त्यासनी या घराबाहेर काढा। ठीक है, ऐसा अधिपती, अधिपती ऐक। मला माफ करा। आज खरंच टोक गाठलं तुम्ही मास्तरीनबाई। मसने अडवायचा किती प्रयत्न करतो तुम्ही सांगा बरं। तुम्ही एवढं सगळं होऊन बी त्या माऊलीनं तुमच्यासाठी हो सगळा सोहळा, पण तुम्हाला त्याचं काहीच नाही। मला म्हणल्या सगळं अधिपती तुम्ही सगळं घर स्वतः सजवा, हे करा ते करा, सगळे स्वतः जातीन लक्ष घातलं त्याने, आणि तुम्ही एवढा अपमान केला त्यांचा। आता मी काय करू, माझा नाईलाज आहे मास्तरीनबाई। माझ्या जागी जगातला कुठला बी नवरा असला तरी हेच केलं असतं। मला माफ करा, तुम्हाला ह्या घराच्या बाहेर जावं लागेल। चला। मास्तरीनबाई, आता ही गाठ 7 जन्माची। आम्ही कमिटी केली तर ती तोडत नाही, आता ती पाळावी लागणार। कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली, आता आमच्या घराचं गोकुळ होईल। तुमचा हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीनबाई। मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? थांब अक्षरा। नाही नाही, ह्याच्यात माझी काही चूक नाहीच आहे। लईच ताणून धरलं मास्तरीनबाईंनी, म्हणताना मला हे करायला लागलं। त्यांनी शब्द दिलता ना, चॅलेंज घेतलं होतं ना, चॅलेंज आम्ही घ्यायला सांगितलं होतं। काय चॅलेंज आता घ्या म्हणा, चॅलेंज आता आमची काही चूक आहे याच्यात। तरी मी मला का वाईट वाटले मर्दा एवढं। मला जेवढा त्रास व्हायला तर मास्तरीनबाईसनी होईत असणारच की मर्दा। व्हायची असणे बी लई त्रास होत असणार, लई चिडल्या असणार त्या। जाऊ दे, परत कवा तर भेटायला लागेल त्यासनी, आता तर काही भेटता येणार नाही। कुठे जाणार म्हणा त्या, एकतर घरी असणार नाहीतर शाळेत। शाळेत तर भेट होईलच की। शाळेतच भेटलं पाहिजे, तेव्हाच भेटून समजवायला पाहिजे। माझी बाजू तर सांगायला पाहिजे त्यासनी। काय अधिपती, काय काय झालं? काय नाही, मी आपलं असंच पिंजऱ्यातल्या पाखरावाने का तडफायला लागलाय? नाही हो, मी काय नाही, बोला की काय। या बसा इकडे। काय सांगा की काय झालं? काय नाही, बसा बसा तिकडे बसा। अब पाणी घ्या, ते पाणी घ्या। आम्हाला नग तुम्ही घ्या, घ्या। अधिपती, आम्ही समजू शकतोय, किती बी झालं तरी तुमचा जीव होता त्यांच्यावर, होता म्हणजे अजून बी असणारच की। अधिपती, आमचा राग नाही ना आला तुम्हाला? म्हणजे आम्ही काही चुकीचं केलंय असं नाही ना वाटत तुम्हाला? नाही नाही, तुम्ही असं काय बोलताय साहेब? तुम्ही काय चुकी, तुम्ही आता काय जे ठरलं होतं ते तसं केलं तुम्ही सगळं। नाही अधिपती, फक्त तेवढं नव्हतं ते।
त्या आम्हाला एवढं बोलत होत्या, आमच्यावर आरोप करत होत्या, म्हणून आम्ही केलं असं वाटतंय का तुम्हाला? एवढ्या कोत्या मनाच्या नाही आम्ही. अधिपती, आम्ही जे काही करतो का नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत. आम्ही जे काय करतो ते तुमच्यासाठी, या घराच्या भल्यासाठी करतो. होय आई साहेब, माहिती आहे आम्हाला. नाही अधिपती, तुम्हाला नाही माहीत. आता तुम्हाला ते समजून घेण्याची जास्त गरज आहे. कारण ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करत होता त्यांनाच तुम्हाला हात धरून घराबाहेर काढावं लागलंय. आता तुमच्या डोक्यात उलट सुलट विचार चाललेले असणार. साहजिकच आहे अंते, समजू शकतोय आम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आज जे काय झालंय त्यात पुढे जाऊन तुमचंच भलं होणार आहे. माझं भलं म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे आता असं बघा, मागल्या काही दिवसांपासून सुनबाईंचं काय चाललंय. आधी त्यांनी आम्ही तुमची आई नाही असं तुम्हाला सांगितलं. म्हणजे ते खरंच आहे म्हणा आई साहेब, पण आपण दोघांनी तसा कधी विचार केला नाही. तो विचार त्यांनी आपल्या समोर आणला, आपल्या दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते काय त्यांना जमलं नाही. मग त्यांनी तुम्हाला पुढं करून फुलपगारांचा राजीनामा अडवला. आणि मग फुलपगारांनी स्वतःच्या कारणासाठी काय राजीनामा दिलता तर त्यांना आयतं कोलीत मिळाल्यावानी आमची बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला. हे सगळं तुम्हाला दिसतंय नव अधिपती? त्याचा अर्थ कळतोय नव? नाही, बरोबर आहे आई साहेब, ती त्यांची चूक झालीच. आणि मला कळते की तुमची काही सुद्धा चूक नाहीये या सगळ्यात. नाही, त्यांची चूक आहे तुम्हाला कळलंय अधिपती, पण त्यांची नेमकी कोणती चूक आहे हे तुम्हाला कळलंय काय? हा, आता काय तेच त्यांनी उगाच आरोप केले तुमच्यावर. पोलीस कशाला आणले काय माहिती, अख्ख्या घराची कोर्ट कचेरी करून टाकली सगळी. चुकलंच त्यांचं. नाही अधिपती, नाही, चुकताय तुम्ही. ही त्यांची चूक नाही. आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतो, त्यांनी आमच्यावर आरोप केले असते तर आम्ही अजिबात मनावर घेतलं नसतं. पण त्यांनी आमच्यावर वार करून हे घर फोडायचा प्रयत्न केला. आणि जो कोणी हे घर फोडायचा प्रयत्न करत असेल तो हा घरचा भेदी असेल. आणि त्याला या भुवनेश्वरीकडून माफी नाही, कधीच नाही. आणि म्हणूनच अधिपती, आम्ही त्यासनी हे चॅलेंज दिलतं. फुलपगाराच्या राजीनाम्याच्या मागे आमचा हात असता तर आम्ही कवाच घर सोडून गेलो असतो. तसं चॅलेंजच दिलं होतं की आम्ही, कारण हे घर फोडायला आम्ही कारणीभूत ठरलो असतो. आम्ही स्वतःला माफ केलं नसतं. मग आम्हाला एक न्याय आणि त्यांना दुसरा न्याय, असं कसं? त्याच न्यायाने तुम्ही त्यांना बाहेर काढलत. अधिपती, या घराला पडलेली एक एक चीर बी मोठी होऊन भिंती फोडू शकते. काय सांगावं? उद्या त्यांनी तुम्हाला फोडून तुम्हाला बी त्यांच्या संग घराबाहेर काढलं असतं तर वेगळा संसार थाटला असता तर? नाही नाही आई साहेब, काहीतरी काय बोलताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.